मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं विशेष लक्ष दिलंय। 6 लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती आहे। एका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिली आहे। काही केंद्रीय मंत्र्यांना मुंबईतून लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा विचार आहे। गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन यांच्या मतदारसंघात सध्या चाचपणी सुरू आहे। पियुष गोयल यांना कोणत्या मतदारसंघातून उतरवायचं याबद्दल सध्या चाचपणी करण्यात येते। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊया। तर सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, काय नेमकी रणनीती आखण्यात आलेली आहे भाजपची या लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतल्या या मतदारसंघांवर? दीपक, जर आपण बघितलं असेल तर मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि या लोकसभा मतदारसंघात भाजप जवळपास 4 जागांवर लढू शकतं अशी माहिती मिळते आणि त्याचमुळे कुठेतरी केंद्रीय नेतृत्व देखील या लोकसभा मतदारसंघावर लक्ष ठेवून आहे आणि विशेष लक्ष यासाठी दिलं गेलं आहे कारण आपण जर बघितलं असेल तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना नेमकं कोणत्या मतदारसंघातून लोकसभेसाठी मैदानात उतरवायचं याची चाचपणी जी आहे ती केंद्रीय नेतृत्वाकडून सुरू आहे आणि प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचं सर्वेक्षण केलं जातं आहे। त्यासाठी पदाधिकारी जे त्या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना दिल्लीतून फोन केले जात असल्याचे आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते। त्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाते की सध्या जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील लोकांचा कौल काय आहे। त्याचनंतर जर त्या लोकसभा मतदारसंघात जर उदाहरणासाठी घ्यायचं असेल तर पूनम महाजन किंवा गोपाळ शेट्टी यांच्या मतदारसंघात जर उमेदवार बदलायचं असेल तर उमेदवार बदलल्यानंतर तिथली परिस्थिती काय होऊ शकते याचं सगळे सर्वेक्षण जे आहे ते आता केंद्रीय नेतृत्वाकडून घेतलं जातं आहे आणि येत्या 15 दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरच नेमका या मतदारसंघातील उमेदवार बदलायचा का यावर देखील शिक्कामोर्तब होईल। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या आता केंद्रीय नेतृत्वाने मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघ आहेत त्याकडे विशेष लक्ष दिलं आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे येत्या काळातल्या विधानसभा निवडणुका असतील, त्यानंतर मुंबई महानगरपालिका निवडणुका असतील, त्याचा देखील परिणाम या लोकसभेच्या निकालानंतर होऊ शकतो। त्यामुळे मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आता बारीक लक्ष ठेवलेलं आहे। दीपक, सुशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।